महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कस्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत 52व्या रँकने पाचोरा तालुक्यातील चुंचाडे येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण उत्तीर्ण झाल्याने डीजेच्या तालावर गुलाल उधळत घोड्यावर बसवून गावभर मिरवणूक काढून सर्वदूर त्याचे या यशाचे कौतुक ग्रामस्थांतर्फे केले जात आहे। पाचोरा शहरापासून नगरदेवडा रोडवरील 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या चुंचाडे गावातील 25 वर्षीय तरुण ऋषिकेश सुनील पाटील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाने नगरदेवडा येथे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। हे करीत असतानाच नगरदेवडा पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या या चुंचाडे गावात जाणे येण्यासाठी कुठलेही सोयीचे साधन ठराविक वेळी उपलब्ध नसल्याने 2 किलोमीटरचे अंतर पायपीट करून हे शालेय शिक्षण त्याने चिकाटीने पूर्ण केले। 12वीचा वर्ग यशस्वी उत्तीर्ण झाल्यानंतर काकांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाचा अभ्यास करण्याचे त्याने ठरविले आणि काका रवींद्र काशीनाथ पाटील यांच्याकडे राहून पुढील उच्च शिक्षण बीसीटी लॉ कॉलेज पनवेल मुंबई येथे मेहनतीने पूर्ण केले। काका पनवेल कोर्टात प्रॅक्टिस करत असल्याने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वकील व्यवसायाचा संपूर्ण अभ्यासक्रम त्याने जिद्दीने पूर्ण केला व महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कस्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षा दिली। या परीक्षेत 52व्या रँकने उत्तीर्ण होत घवघवीत यश त्याने मिळवले असल्याने दिनांक 31 मार्च 2025 रोजी संपूर्ण गावात गुलाल उधळत डीजेच्या तालावर नाचत गाजत घोड्यावर बसवून त्याची मिरवणूक ग्रामस्थांकडून काढण्यात आली। या यशाचे श्रेय आई वडील काका व मार्गदर्शक शिक्षकांचे असून परीक्षा 52व्या रँकने उत्तीर्ण झालो आहे। लवकरच पुढील तारीख मिळताच ट्रेनिंग साठी रवाना होईल असे आज दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता ऋषिकेश पाटील याने सांगितले आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।